जे पदाधिकारी कार्यकर्ते बाहेर आहेत त्या सर्वांना विनंती, त्यांनी सभागृहात येऊन बसावं. बाहेर असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सूचना, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं 10 मिनिटं या सभागृहात अपेक्षित आहे की ही चळवळ पुढच्या पिढीने आपल्या खांद्यावर ओढून न्यायची आहे. म्हणून जी तरुण मंडळी आलेली आहे, कृपया आपण सर्व कृपया मागे बसा. सर्व ज्येष्ठ मंडळींना आमची कळकळीची विनंती आहे, आपण त्या 25 वर्ष या चळवळीत राबून या चळवळीचं सोनं केलं, त्या चळवळीला पुन्हा एकदा तरुणांच्या खांद्यावर द्यायचं आहे, आपण त्यांचं मार्गदर्शक व्हायचं आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की तरुणांना पुढे बसण्याची संधी द्या, आपण सर्वजण मागे बसा, त्यांचे मार्गदर्शक व्हा. सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना आमची आग्रहाची विनंती आहे. बाहेर असलेल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे, त्यांनी म्हणून काही जण आपण बघत असाल की त्यांचा प्रयत्न झाला आणि सरकारचा हस्तक्षेप कशाला, सरकारचा हस्तक्षेप कशाला. ज्यांना बदल नको आहे, ज्यांना इथला असणारा माणूस स्वतः माणूस म्हणून जगू नये असं ज्यांना वाटतंय, ज्यांना इथे असणारं वाटतं की जुनी प्रथा तशाच्या तशा रीतीने नाही असे जे म्हणणारे आहेत, त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की इथला असणारा सरकारचा हस्तक्षेप कमी असला पाहिजे. तर का सरकारचा हस्तक्षेप कमी असला की बदल कोण घडवणार? माणसं घडवणार नाही, व्यक्ती घडवणार नाही. घडवण्याचं यंत्रणा काय? घडवण्याचं यंत्रणा इथला असणारं सरकार आहे आणि सरकारने एकदा बदललं की इथल्या असणाऱ्या माणसाला बदलावं लागतं, हे आपण लक्षात. माणसाला बदलावं लागतं हे आपण असं लक्षात. आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये हे भांडवल येणार कसं? तर आपल्याला सांगावं लागेल सरकारला की या भांडवलाची व्यवस्था सुद्धा तूच आम्हाला करून दे. त्याच्या सगळ्या शाखेना सांगितलं पाहिजे की त्यांच्या उत्पादनातला 10% हे त्यांनी इथल्या असणाऱ्या राखीव जागेच्या वर्गावरती खर्च केले पाहिजे, तरच तिथे इथला असणारा बदल होतो. हा बदलाची परिस्थिती आहे. भांडवल आलं, पुढे भांडवल वापरण्यासाठी सुद्धा अक्कल लागते. मी नामदेव दसऱ्याची असणारी एक कथा सांगतो. तिथे वालचंद निराचंदचा जे ग्रुप आहे त्याच्यातला असणारा वालचंद हा असणारा दलित चळवळीच्या बाबतीत अत्यंत अगोदरची पिढी असताना स्वतःच्या उभारण्यावरती बसून स्वतःच पाणी पिली. याच्या काळाची शाश्वत व्यवस्था, शिक्षण शाश्वत होती, स्कॉलरशिप शाश्वत होती, डिग्री मिळाली, नोकरी शाश्वत होती, त्याच्यावर कोणाला पुढे जाण्याची गरज नव्हती. आता व्यवस्थाच अशाश्वत होतं हे आपण हळूहळू व्यवस्थाच अशाश्वत होते त्या ठिकाणी. आणि व्यवस्था ज्यावेळेस शाश्वत होत असते त्यावेळेस आपण शाश्वत व्हायचं असतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्याला शाश्वत व्हायचं असेल तर आपल्या कक्षा ज्या आहेत, आपल्या कक्षा ज्या आहेत त्या कक्षा वाढवणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि जर कक्षा वाढवायचं असेल तर सगळ्यात प्रथम सुरुवात कुठून करणार तर हा राखीव जागेतला वर्ग याच्यातला असणारा जुने सोडून द्या, पण विद्यार्थी याला तरी आपण एकत्रित करणार आहोत की नाही. तो ओबीसी मधला असेल, तो आदिवासी मधला असेल, तो दलितामधला असेल, तो बौद्धामधला असेल, या सगळ्यांना आपण आपल्याला एकत्रित करणार आहोत की नाही. इथून आपण आपल्याला पहिल्यांदा सुरुवात केली पाहिजे. आणि जी सुरुवात आपण केली ती हळूहळू वाढत जाते.
त्याला शेवटी माणसाची विचारधारा कशी होते, विचाराची बैठक कशी होते, तसा माणूस घडला जातो. हे आपल्याला माणसांची घडण सुद्धा त्याच्या विचाराशी जोडलेली आहे. इथे एका पिढीने स्वतःला क्रांतीशी जुळवून घेतलं आणि इथल्या पिढीने क्रांतीशी जुळवून घेतल्यानंतर जे जे क्रांतीच्या विरोधात होता त्याच्या विरोधात तो लढायला लागला. त्यांनी पर्वा केली नाही की याच्यातनं मला काय मिळेल याची पर्वा केली नाही. पण हे त्याची गरज होती, ती गरज त्यांनी भागवली, ती गरज त्यांनी केली, त्यांनी बदल केला. आता आपल्याला असताना नवा बदल, आता आपल्याला असताना नवा बदल करण्याची गरज आहे. आणि जर म्हणालो नवा बदल करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्या असताना चर्चा वाढवणं हा त्याच्यातून माझ्या एका सभेमध्ये होता. मी त्याला म्हटलं मार्क्सवाद म्हणजे पैशावाद असं जर असेल तर कृपा करून तुझ्या खिशामध्ये सगळे पैसे काढून तुझ्या माझ्याकडे ठेव. म्हणजे असं कसं होईल म्हटलं मार्क्सवाद म्हणजे पैशावाद असं तुझा चाललंय, मग तुझ्या खिशामध्ये पैसा कशाला पाहिजे हे तर सांग, मी जाणार कसा. तर म्हटलं हे लोक खाणार कसे, करायचे असेल तर त्याच्याकडे पैसा पाहिजे. कारण का पैसा असेल तर तो विकत घेऊ शकतो, विकत घेतला तर तो आपल्याला शिकू शकतो आणि ते खाऊ शकतो. म्हटलं तुला तुझ्या गाडीच्या भाड्याचे पैसा पडलेला आहे, म्हटलं याच्या पोटाच्या खेळकीचं काय. आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये इथे भाडोत्री फुकट नाचलेले आंबेडकरवादी तुम्हाला असताना फिरायला सुरुवात करतील की बाबासाहेबांनी आर्थिक क्षेत्र कधीच कमी केलं. या गाढवांना माहित नाही की पहिली डिग्री बाबासाहेबांनी जी घेतली ती अर्थव्यवस्थेमध्ये पहिली डिग्री घेतली. दादाभाई नौरोजी एक व्यक्ती की ज्यांनी 1870च्या कालावधीमध्ये या देशाची असताना ब्रिटिशांनी लूट कशी केली याचे